आहे। काहीही झालं तरी जानेवारी एंड पर्यंत सर्व इलेक्शन स्थानिक स्वराज्य झाल्या पाहिजेत। तरी सुद्धा जर इलेक्शन कमिशन असं एखादं पत्र देत असेल तर मग लोकशाहीच्या हे विरोधात आहे। जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात यावं यासाठी पण निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे विनंती केलेली आहे। आता महानगरपालिकेचंच इलेक्शन 3-3, 4-4 वर्ष पुढे गेलेले आहेत, नगर परिषदेचे पुढे गेलेले आहेत। आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे काहीही झालं तरी जानेवारी एंड पर्यंत सर्व इलेक्शन स्थानिक स्वराज्य झाल्या पाहिजेत। तरी सुद्धा जर इलेक्शन कमिशन असं एखादं पत्र देत असेल तर मग लोकशाहीच्या हे विरोधात आहे। सर्व इलेक्शन आपल्याला संपून टाकवावे लागेल कारण वेळ झालेली आहे। तिथं प्रशासक असल्यामुळे आज आता तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचं बघा, प्रशासकाने तिथं जे 3,000 कोटी रुपयाच्या त्या ठेवी होत्या आता ते डायरेक्ट पुढे ते 1000 का 500 कोटी रुपयावर आणून ठेवलेलं आहे। म्हणजे प्रशासक सुद्धा काम करत असताना मनमानीने काम करतं आणि तशी परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आहे। त्यामुळे उगाच अजून पुढे न नेता इलेक्शन हे संपवावं। लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येणं फार महत्त्वाचं आहे।